मध्ये. असं असताना माझा पोरगा नालायक बोलायचं काम कोणी केलं? बापाने केलं. शेजाऱ्याने बोलला नालायक पोरगा आहे, वी कॅन अंडरस्टँड, पण बापच बोलतो माझा पोरगा नालायक आहे. म्हणजे तुमच्या नालायकपणाच्या मुले तुम्ही आमच्याकडे बोट दाखवायची नाहीत. अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये दमदार वाट चाललेली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करतोय. जगाच्या पाठीवर दरारा निर्माण झालेल्या भारतीय देशाचा. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अशा ह्या परिस्थितीत सुद्धा या राज्याला प्रगतीच्या पथावर नेण्याचं काम चाललंय. मोनो, मेट्रो, विविध प्रकारचे हायवेज, टनेल, फक्त एकच गोष्ट मारक ठरणार आहे, हा वाढलेला FSI. तो गरिबांच्या घराकरता FSI आय कॅन अंडरस्टँड, परंतु बिल्डरांच्या घशामध्ये भूखंड टाकण्याकरता, बिल्डरांची पोटं भरण्याकरता तुमचे दलाल अशा प्रकारच्या योजना वागतात. आणि मी सांगतो, विश्वासाने सांगतो, यांची पापं या 2-4 महिन्यांमध्ये बाहेर येतील. ही पद्धत सोडा, वेळ पडली तर जेलमध्ये जायची वेळ येईल. हा गणेश नाईक कधी पुराव्याशिवाय बोलत नाही. हिराजी, गणेश नाईक यूज टू टॉक विथ द प्रूफ, प्रॉपर एव्हिडन्स पहिल्यापासून. आणि म्हणून नवी मुंबईच्या गणेश नाईकला झासा नाही द्यायचा. गणेश नाईक तुमच्या फार पलीकडे आहे. ज्या आखाड्यामध्ये तुम्ही खेळ खेळले ना, त्या आखाड्याचा बॉस गणेश नाईक होता. तुमच्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री झालेला आहे. कोणी हरिचाल लालनी सांगा, गणेश नाईकनी चाय तो सोडा रे, पाणी तरी मी पाणी पण नाही पित कोणाचं. कुठे पाणी पिताना गणेश नाईकला बघितले कोणी? जेवताना खाताना बघितले हॉटेलमध्ये? आमच्या जीवनाला वलनच आम्ही असं लावलेलं आहे की जे सात्विकतेचं असेल. माझे वडील देऊचे, पंढरपूरचे, आळंदीचे वारकरी होते. कुठल्याही प्रकारे दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख द्यायचं नाही. जमलं तर मदत करा, परंतु दुसऱ्याच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करू नका. या संस्कारातून आम्ही मोठे. 4 दिवसाचं एक चांदणी आम्हाला नाही व्हायचं. आम्हाला जळणारी पणती पाहिजे, पणती. पण आपण पणतीच म्हणतो, पणतीला पवित्र म्हणतो ना. किसन लाईटची लाईट आम्हाला नको, आम्हाला पणतीची बंद लाईट पाहिजे. आणि म्हणून नवी मुंबईच्या लोकांना शहाणपणा शिकवायचा नाही. तो खासदार बोलला का गणेश नाईकनी भूखंड घाले, तू गे रे, चौकशा लावा. आमची कुठेही दडलेली संपत्ती नाही. जी काय आहे ती उघड आहे. आणि सगळ्या नवी मुंबईच्या लोकांना माहिती आहे की नाईक खानदान हे जमीनदाराचं खानदान आहे. आजच्या क्षणाला सुद्धा हजारो एकर जमीन नाईक कुटुंबाची आहे. चोरून, चिटिंग करून, लुटून करून आणलेली नाही. ऑन रेकॉर्ड आहे ती. आणि मी आमदार होण्याच्या अगोदर जमीन घेतलेली आहे. म्हणजे आमदार झाल्यानंतर किंवा ब्लॅकमेलिंग वगैरे करून कधी पैसे काढतो, मंत्री झाल्यानंतर आणखी चान्स मिळतो. परंतु गणेश नाईकच्या फायली मंत्रालयात, गणेश नाईकला चिंता वाटत नाही, मस्त झोपतो मी. आणि मी विश्वासाने सांगतो, आता याच्या पुढचं जीवन हे जनतेकरता समर्पित केलेले आहे. जनतेकरता गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करणार. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, निसंकोच माझ्या कार्यकर्त्यामार्फत माझ्याकडे या, त्याचा उपाय आपण काढू. ठाणे आमचा बालेकिल्ला, मी पत्रकारांना बोललोय, हा बालेकिल्ल्याचा कल्ला तुम्ही केलाय, हा बालेकिल्ला त्यांचा नाही. गणेश नाईक आणि दुसऱ्यांदा विलासराव देशमुख आणि मी आणि चंद्रकांत ढांडोरे आम्ही कल्याणमध्ये काँग्रेसचा महापौर करायचं प्लॅनिंग केलं होतं. पण एक फोन आला की आता तुम्ही नका, त्या लोकांना थोडासा आपण बाय देऊया. कोणाला? शिवसेनेला. आणि त्यावेळेला ते घडलं नसेल तर पुन्हा काँग्रेसचाच महापौर झाला असता. मग किल्ला कोणाचा? 2009 साली संजू नाईक खासदार झाला होता ना. हे पत्रकारांनी आणि मीडियानी बालेकिल्ला अरे मी चॅलेंज ओपनली देतो. जर हिम्मत असेल तर मोदी साहेबांना, अमित भाई शहाना सांगा की आम्हाला स्वतंत्र लढायचंय. तुमची काय दशा करतो ना ती नंतर बघा.
अरे महापालिकेला भूखंड द्यायचे, गार्डन करता, हॉस्पिटल करता, शाळां करता, बगीचे, ते सगळे बिल्डराच्या घशात घातले. गिरीश बोलला ना होता, मी विधान भवनामध्ये बोललोय. एकनाथ शिंदे बसले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा. न म्हटलं सिडकोमध्ये बिल्डरांचे दलाल आहेत, राज्य शासनामध्ये बिल्डरांचे दलाल आहेत आणि शासनातल्या सगळ्यांचे हात साफ नाहीत. कोणी नाही विचारला कोणाला बोलले म्हणून. जी केली पाप केल्यात ना, हरामाचा पैसा कमवलाय ना, त्याचे भोग भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. गणेश नाईकच्या नांदाला नका लागू. एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेच्या नांदाला लागू नका, हलक्यात घेऊ नका. टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही फक्त तिथून परवानगी घ्या आणि लढा, तुमचे घोडे लापत्ताच करून टाकतो. टांगाटा पलटी होईल, फरार नाही, लापत्ता करून टाकतो. आमचे हात पण साफ आहेत आणि आमचं मन पण साफ आहे. आपलं गावठी म्हणतात खाल्याची मान खाली. काय बोलतो, खाल्याची मान खाली. तो खासदार बोलतो गणेश नाईकनी भूखंड. आज कधी टीव्हीला, अरे तुझी हिंमत असेल ना, इन्क्वायरी लाव, SIT लाव. ऑन द कॉन्ट्री ईडीच्या भीतीमुळे तो टांगा पलटी केला. तो काय टांगा पलटी काय सत्वासाठी नाही केला. टांगा पलटी कोणाला बोलतो माहिती नाही, ते कोणाला टांगा पलटी केला. टांगा पलटी स्वतःच्या जीवाला जो धोका होता आतमध्ये जाण्याचा, तो धोका टाळण्याकरता टांगा पलटी केला. हे मी जाहीर बोलतो. गणेश नाईककडे तर काय शिल्लक राहिलं. मी मेंटली फिट वाटतो का, फिजिकली, सोशली, पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली गरजे एवढा खिशात पैसा आहे माझ्या, गरजे एवढा. मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. हे तुम्हाला लखला हो, आम्हाला नको गरज. माणूस शेवटी पैसा कशाला कमवतो, शांत झोप येण्यासाठी. अरे जो पैसा जर झोप उडवणार असेल, इन्कम टॅक्स वाले येतील का, ईडी वाले येतील, तो पैसा एवढे पाहिजे का? काय गरज त्या पैशाची? बंगले, घोडे, गाड्या, माळ्या, असे नकली. मनातून माणूस आनंदी असला पाहिजे. चेहऱ्यावर खोटं हास्य आणणारे ते आनंद आम्हाला नको आहेत. मी मगाशी बोललो, माझ्या आयुष्याचा जर पंचांग जर काढा झाला तर माझी 16 वर्ष मी शिवसेनेत गेलो, 21व्या वर्षी जिल्हा परिषद उभा राहिलो. माझ्या सख्या मावशीच्या मुलाबरोबर मी 150 मताने हरलो 21व्या वर्षी. 27व्या वर्षी जनता पक्षाची लाट आली. जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली देशामध्ये राजकीय बदल घडला. त्यावेळेला बालकुमचे गौतम प्रसाद भोईर हे निवडून आले. मी 13,000 मतांनी दुसऱ्यांदा पडलो 27व्या वर्षी. 1985 साली जनार्दन गौरी पंचायत समितीचे सभापती, तिकडच्या भाईंदरला ख्रिश्चन लोकांचा मोठा भरणा, मुंबऱ्याला मुसलमानांचा भरणा, आणि तिकडची ती सगळी मतं कमी करता करता दिवाला गाव संपला आणि 1800 मतांनी पुन्हा गणेश नाईक 35व्या वर्षी हारला. त्याच्यानंतर तिकडच्या लोकांना गणेश नाईक थोडा समजायला लागला की जो धर्म जाती पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन करतो, अशा प्रकारची आख्यायिका झाली. आणि त्या ठिकाणी 1990 साली या बेलापूर मतदारसंघातील लोकांनी 30,000 मतांनी मला निवडून दिलं. 1995 साली मला मतं पडली 2,19,000 आणि समोरच्या माणसाला पडली 1,10,000, म्हणजे 1,000 एक्स्ट्रा झाले असतील. दुप्पट मतांनी जनतेने मला निवडून दिलं. 90ला कामं केली, विधानसभेत प्रश्न विचारले, भाईंदरचे, घोडबंदरचे, नवी मुंबईचे. त्याच्या 99 साली चिटिंग झाली. तुम्ही होते का त्याला? गडजी, चिटिंग झाली. पहिल्या राऊंडला 7,000 मतांनी लीडवर असताना गणेश नाईक 1800 मतांनी पराभूत. त्या कर्माची फलं त्यांनी जी कर्म केले ना, ते सगळे स्वर्गस्थ झाले. एक पण जिवंत नाही.
एक पण नाही जिवंत. आता स्वर्गस्थ झालेल्या लोकांना आपण परमेश्वरा त्यांना सद्गती दे, त्यांच्या आत्म्याला चिरशांती दे. आपण काय वाईट बोलणार नाही. मग तो राग लोकांनी काढला. तुम्ही आता सुशिक्षित मुलात महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2004 तुम्ही युट्यूबवर जा किंवा अन्य वेबसाईटला जा. हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये राजरवाड्यातली लोक आली, राजे आले, संस्थानिक आलो. मला वाटतं इतक्या लोकांचं प्रेम आहे. लोक करतील कार्यकर्ते माझ्यासाठी काम. कार्यकर्त्यांनी थोडीशी कमतरता ठेवली म्हणून काहीतरी 1700-1800 मतांनी परत पडलो आपण. 1400 मतांनी परत भारतीय जनता पक्षात आलो. मला तिकीटच नाही दिलं. संदीप नाईकांनी तिकीट सांगितलं मला तुम्हाला घ्या. ते म्हटलं तूच राहता. मला मी 3दा पालकमंत्री झालोय, बस झाला का. तेव्हा तुम्ही झाले तर मंत्री व्हाल, आम्ही झालो तर आमदार राहू. मग लोकांचं काम करायचं असेल तर तुम्हालाच व्हायला लागेल. मग ना इच्छेने झालो आमदार. त्यावेळेला सुद्धा गणेश नाईकला मंत्री बनण्याची इच्छा होती. काही लोकांना गणेश नाईकची भीती वाटत होती आणि म्हणून जाऊन तिथे सांगितलं गणेश नाईकाला मंत्रिमंडळात नका घेऊ. आता खरं खोटं देव जाणे, पण एक संजू नाईकाला खासदारकीचं तिकीट नाही मिळण्यासाठी देव पाण्यात बुडून ठेवले होते. यावेळेला सुद्धा गणेश नाईक मंत्री होऊ नये म्हणून इच्छा व्यक्त केली. त्यांना माहिती आहे गणेश नाईक मंत्री झाला की आपल्या पापाची फलं हा धुतल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण धुवून काढेल. आणि म्हणून या ठिकाणी आता आरोग्याचा प्रश्न गिरीशनीच सांगितला. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांच्या जीवनामध्ये दिलासा देणारी भूमिका घेतली. प्रत्येक गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा आपण बांधणार आहोत. त्याला काही एक बँकेचं दुसऱ्या चार बँकेचं कर्ज काढून हा कॉलर टाईट करून मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये जातो, कारण तो चिटरच येईल. अशा तणावामध्ये असलेल्या लोकांना सुद्धा आणा. गावाकडे कुठे काय प्रॉब्लेम तुम्हाला असतील त्या गुंडपुंडांचा बंदोबस्त गणेश नाईक इथून करेल. चिंता करायची नाही. शेवटी माणसाचं आयुष्य जर का सत्कारणी लावलं तर त्या सत्कारणी लावलेल्या वेळेच्या नुसार मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा माणसाला भय वाटत नाही. परंतु ज्या लोकांनी दुसऱ्यांच्या आयुष्याची परवड केली असेल त्यांना मरणाच्या भीतीनंच ते कंपित होतात, घाबरतात, चेहऱ्यावरचा नूर बदलतो. मला रात्री 3 गोळ्या खायला लागत नाहीत. काय बोललो मी? मला 3 गोळ्या खायला लागत नाहीत. अशक्तपणा आलाय. गणेश नाईक नॉन स्टॉप तुम्ही ठरवा. इथून जर समजा सकाळी 7 वाजता निघा तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंद गतीने गणेश नाईक चालत राहणार. ही ताकद तुम्ही दिलेला प्रेमाची ताकद आहे. ही गणेश नाईकच्या खाण्यापिण्याची पैशाची ही ताकद नाही. आणि म्हणून या चौघांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत, या चौघांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसजींना मत, आणि या चौघांना मत म्हणजे गणेश नाईकला मत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.